एव्हरीवन, वेलकम बॅक टू बी बॅम्सोहॉलिक. आज आपण द्रव्य विज्ञानियम बघणार आहोत. षड पदार्थांपैकी एक द्रव्य आहे, ज्यामध्ये कर्म व गुण समवाय संबंधाने आश्रित असते. जो समवायी कारण आहे त्याला द्रव्य म्हणतात. यत्राश्रिता कर्मगुणा कारण समवायी यत तत द्रव्यम. द्रव्य लक्षण तू क्रिया गुणवत समवायी कारण इति. म्हणजे जो क्रियावान आहे, गुणवान आहे, ज्यामध्ये कर्म आणि गुण समवायी संबंधाने राहतात, तो द्रव्य आहे. भावप्रकाशाने सांगितलेले आहे की रस, गुण, वीर्य, विपाक व कर्म यांच्या आश्रयभूत पदार्थाला द्रव्य म्हणतात. तर द्रव्याचे प्रकार आपण बघणार आहोत. पदार्थ भाव आणि अभाव स्वरूपाचे आहे. भावमध्ये षड पदार्थ येतात: गुण, कर्म, द्रव्य, समवाय, विशेष आणि सामान्य. त्यानंतर अभावाचे दोन प्रकार: प्रमाण आणि प्रमेय. द्रव्यांचे परत दोन प्रकार घडतात: कारण द्रव्य आणि कार्यद्रव्य. कारण द्रव्य नित्य आहे, म्हणजे ज्याचा उत्पत्ती आणि विनाश नाही. कार्यद्रव्य अनित्य आहे. कारण द्रव्यांचे दोन प्रकार आहेत: मूर्त असे 5 आणि अमूर्त 4. मूर्त म्हणजे परमाणू स्वरूप, विशिष्ट कर्म असलेले: पृथ्वी, जल, तेज, वायू आणि मन. त्यानंतर अमूर्त, ज्यांना परमाणू नाहीये, विभू सर्वव्यापी असलेले: काल, दिशा, आत्मा, आकाश. त्यानंतर कार्यद्रव्यांचे परत दोन प्रकार घडतात: सेंद्रिय आणि निरेंद्रिय. सेंद्रिय म्हणजे चेतनेची प्रचिती असलेले आणि निरेंद्रिय म्हणजे ज्यामध्ये चेतना प्रेझेंट नाहीये. सेंद्रियांचे दोन प्रकार आहे: अंतश्चेतन आणि बहिश्चेतन. अंतश्चेतनला आपण आभ्यंतर पण म्हणतो, म्हणजे ज्यांच्यामध्ये चेतना आभ्यंतर स्वरूपात प्रेझेंट असते, जे आपल्याला लक्षात येत नाही. वनस्पती, वानस्पत्य, विरुद्ध, औषध यालाच औद्भिद प्रकार पण म्हणता येईल. बहिश्चेतन म्हणजे बाह्य आभ्यंतर दोन्ही प्रकारे त्यांची अनुभूती, चेतनेची अनुभूती होत असते. जरायुज, अंडज, स्वेदज, उद्भिद याला जांगम पण म्हणतात, कारण त्यांच्यामध्ये हालचाल लक्षात येते. त्यानंतर निरेंद्रिय म्हणजे नॉन लिव्हिंग. त्याच्यात दोन प्रकार घडतात: खनिज जे नॅचरली प्रेझेंट आहे आणि कृत्रिम जे सिंथेटिकली अवेलेबल केलेले आहेत. एक्झाम्पल्स आहेत: वनस्पतीचे वड, औदुंबर. वनस्पती म्हणजे जिम्नोस्पर्म म्हणता येईल, की ज्यामध्ये फूल आणि फळामध्ये अंतर लक्षात येत नाही. वानस्पत्य, आंबा आणि जांभूळ. अँजिओस्पर्म म्हणता येईल, ज्यामध्ये फूल आणि फळामधील स्पष्ट अंतर लक्षात येतो. विरुद्ध म्हणजे वेली, गुळूची कंटकाळी सारख्या. औषध म्हणजे फळ आल्यावर लगेच नष्ट होणारे: गहू, तीळ इत्यादी. त्यानंतर जरायुजमध्ये अपरेपासून जन्म घेणारे, जसे मानव. अंडज, अंड्यापासून जन्म घेणारे साप, पक्षी. स्वेदज, स्वेदापासून जन्म घेणारे कृमी, कीटक. उद्भिद, जमीन भेदून निघणारे गांडूळ आणि बेडूक. खनिज आणि कृत्रिमचे सुद्धा एक्झाम्पल आहेत. खनिज हे नॅचरली प्रेझेंट असल्यामुळे धातू, उपधातू, रत्न असे एक्झाम्पल पडू शकतात. आणि कृत्रिम सिंथेटिक म्हणजे धागा, खेळणी एक्सेट्रा. त्यानंतर चरकांनी द्रव्याचे 3 प्रकार सांगितले आहे: दोष प्रशमन करणारे द्रव्य, धातू प्रदूषण करणारे द्रव्य आणि स्वस्थासाठी हितकर असलेले द्रव्य. त्यानंतर वैशेषिकांनी सुद्धा कार्यद्रव्यांची परत 3 भागांमध्ये विभागणी केलेली आहे: शरीर, इंद्रिय आणि विषयरूप. ह्यामध्ये आपण पृथ्वी महाभूताचा एक्झाम्पल बघत आहोत. पृथ्वी महाभूताचा जर एक्झाम्पल घेतला तर शरीर, जो मानव शरीर आहे तो होतो. इंद्रियासाठी घ्राणेंद्रिय आपण कन्सिडर करत असतो. आणि विषय स्वरूप म्हणजे एखादी वस्तू, तर पृथ्वी महाभूतात्मक असलेली एखादी वस्तू, जसं की दगड, पाषाण. त्यानंतर द्रव्यांचे प्राधान्यत्व: व्यवस्थितवाद, नित्यत्वात, स्वजाती अवस्थानात, पंचेंद्रिय ग्रहणात, आश्रयत्वात, आरंभ सामर्थ्यात, शास्त्र प्रामाण्यात, क्रमापेक्षितत्वात, एकदश साध्यत्वात. तर षड पदार्थांपैकी किंवा रस, गुण, वीर्य, विपाक आणि द्रव्य ह्यापैकी द्रव्य का बरं श्रेष्ठ आहे ह्या सर्वांमध्ये, ह्याचे काही पॉईंट्स दिलेले आहेत. 9 पॉईंट्स आहेत. पहिला आहे व्यवस्थितवाद, म्हणजे द्रव्य जसंचं तसं असतो, व्यवस्थित किंवा स्थिर असतो, त्याच्यामध्ये कुठलाही बदल होत नाही. बदल हा त्याच्या गुणामध्ये असतो. जसं कच्चा आंबा आणि पिकलेला आंबा, त्याचा गुण बदलत आहे, पण द्रव्य आंबा जसाचा तसा आहे. त्यानंतर नित्यत्व: द्रव्य नित्य असते, त्यामध्ये बदल होत नाही. स्वजाती अवस्थानात म्हणजे द्रव्यावर कालाधिकांचा परिणाम होऊन सुद्धा तो त्याचे पांचभौतिकत्व सोडत नाही. पंचेंद्रिय ग्रहणात म्हणजे द्रव्याचे ग्रहण 5ही इंद्रियाने करता येते. आश्रयत्वात: याच्या आश्रयाने म्हणजे द्रव्याच्या आश्रयाने रसगुण इत्यादी राहतात. त्यानंतर आरंभ सामर्थ्यात म्हणजे एका द्रव्याने इतर गोष्टी बनू शकतात, जसे चूर्ण, क्वाथ, फांट इत्यादी. शास्त्र प्रामाण्यात म्हणजे
जर आपल्याला कुठल्या रोगनाशासाठी द्रव्याचा वापर करायचा आहे तर स्पेसिफिकली ती संज्ञा द्रव्य संज्ञा म्हणून यूज केली जाते. त्यानंतर क्रमपेक्षी तत्वात म्हणजे अवस्थेनुसार गुण, रस इत्यादी बदलते. द्रव्य बदलत नाही. तोच जसाचा तसा राहतो. एकदेश साध्यत्वात म्हणजे जर तुम्हाला कुठल्याही औषधीसाठी द्रव्यातील काही भाग यूज करायचा आहे, तर कुठलाही भाग यूज करता येते. स्पेसिफिक प्रत्येक भागाचा काही यूज असतो. अशा सगळ्या पॉइंट्समुळे द्रव्यांची प्राधान्यता स्पष्ट होते. तर दिस वॉज ऑल अबाउट द्रव्यविज्ञानीय. थँक यू.